नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा. राज कुंद्रा प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय, कारण आता पत्नी शिल्पा शेट्टी साक्षीदार बनणार असल्याचं कळतंय. प्रॉपर्टी सेलच्या चार्जशीटमध्ये शिल्पा शेट्टीला साक्षीदार करण्यात आलंय. तिचा जबाब सुद्धा चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलाय. चार्जशीटमध्ये जवळपास 43 लोकांना साक्षीदार बनवण्यात आलंय. त्यांचा देखील जबाब नोंदवला गेलाय. चार्जशीटमध्ये अभिनेत्री शर्लिन चोपडा, अनेक मॉडेल्स आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना साक्षीदार बनवण्यात आलंय. अभिनेता सोनू सूदच्या निवासस्थानी सर्वे करण्यासाठी आयटीची टीम पुन्हा एकदा पोहोचली आहे. कालपासून सोनू सूदच्या निवासस्थानी सर्वे ऑपरेशन सुरू आहे. या संदर्भात आयटी विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. काल सोनू सूदच्या 6 ठिकाणांवर सर्वे करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा आयटीची टीम सोनू सूदच्या निवासस्थानी पोहोचली. कासाब्लँका बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर सोनू सूदच्या निवासस्थानी आयटीची टीम सर्वे करते. अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊनमध्ये एका बासरी विकणाऱ्याची बासरी 2,200 रुपयाला विकत घेऊन त्याला मदत केली. त्यामुळे त्या बासरी विकणाऱ्यानं बासरी वादन करून सोनूला समर्थन दिल्याचं दिसतंय. सोनू सूदच्या मालमत्तांची सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. सोनूच्या संपत्तीची चौकशी सुरू असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना मिळताच मुंबईत चौकशी सुरू असलेल्या सोनूच्या घरी चाहत्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. देशातल्या काँग्रेस केंद्र सरकारच्या आयकर विभागापासून ते ईडी सीबीआयने चौकशी केली तर ते राजकारण, मात्र यांची स्वतःची सरकार जिथं आहे तिथली चौकशी केली तर ते पारदर्शी. हा दुटप्पीपणा देशातल्या जनतेला व्यवस्थितपणे ठाऊक आहे. एकदा या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ठरवावं की देशात चुकीचं जर काही घडत असेल तर चौकशी यंत्रणेनं कारवाई करायची की नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी विचारला. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. त्यावेळी त्यांनी दरेकरांच्या महिलांवरच्या आक्षेपार्ह विधानावर सडेतोड उत्तर दिले. दरेकरांची जीभ घसरली, महिलांना मान देऊ शकत नाही तर बोलूही नका, नाहीतर महाराष्ट्रातल्या महिला पेटल्या तर काय होईल याचा विचार दरेकरांनी करावा, अशा कडक शब्दात सुरेखा पुणेकरांनी दरेकरांचा निषेध केला. भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच महिलांबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं त्याच्या निषेधार्थ भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या आनंद दिघे चौकात दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं गेलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आणि प्रतिमेचं दहन करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. शिंदे पळसे टोल कंपनीच्या मॅनेजरला पुष्पहार घालून त्यांची आरती करण्यात आली. रस्त्यांची चाळण झालेली असताना टोल घेतला जात असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. नाशिक रोड ते सिन्नर दरम्यानच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. 8 दिवसात जर रस्ते दुरुस्त झाले नाही तर टोल फोडो आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिलंय. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करू शकतात, मग पेंग्विनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी आणि कशासाठी, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारलाय. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करू शकतात, तर मग पेंग्विनचा खर्च का नाही, असं ते म्हणाले. जालन्यातील मराठा तरुणाची आत्महत्या ही दुर्दैवी घटना असून आपल्याला संयमानं घ्यावं लागेल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आपल्याकडे मर्यादित पर्याय आहेत. जेव्हा आरक्षणाचा विषय संसदेत आला तेव्हा 50% मर्यादा काढून टाकली असती तर विषय सोपा झाला असता. हा विषय फक्त महाराष्ट्र किंवा मराठा ओबीसी समाजापुरता मर्यादित नाही, संपूर्ण देशात हा विषय अडचणीचा बनलाय, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दलचा अध्यादेश काढण्याबाबत सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला. 2 बैठका विरोधी पक्षासोबत झाल्यानंतर हा निर्णय घेतलाय. त्यामुळे टीका करण्याचा विषय नाही. ओबीसींचं जे राजकीय आरक्षण आहे ते 0 झालं होतं, ते आता 90% पोहोचलंय. 10 ते 12% जागांचं नुकसान होतंय, पण पुढच्या इम्पेरिकल डेटामध्ये त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करू, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
दिल्ली ते मुंबई 1380 किलोमीटरच्या एक्सप्रेस वेचे 375 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. त्यातील 2022 पर्यंत दिल्ली ते राजस्थान मधल्या दौसापर्यंतचा हायवे वापरात येईल. सध्या 8 लेनच्या एक्सप्रेस वेचं काम सुरू आहे. भविष्यात 12 लेन करण्याचा विचार करू. या एक्सप्रेस वेसाठी 15,000 हेक्टर जमीन अधिग्रहित केली आहे. दिल्ली कटरा 6 तासात, दिल्ली मेरठ 4 तासात प्रवास, तर दिल्ली हरिद्वार प्रवास 2 तासात करता येईल असं सांगत इतर हायवेच्या कामांचा सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखला दिला. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गावस्कर नसते तर आपण म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता सांगत टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं असून आता तरी सुनील गावस्करांनी क्रिकेट अकॅडमी सुरू करावी एवढीच इच्छा असल्याचं म्हटलंय. गृहनिर्माण विभागाचा मंत्री म्हणून मी हा प्लॉट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, फक्त तो सुनील गावस्कर यांच्यासाठी बदलला. आता तरी सुनील गावस्करांनी तिथं क्रिकेट अकॅडमी सुरू करावी एवढीच इच्छा असल्याचं आव्हाड म्हणाले. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात मोठा खुलासा झालाय. दहशतवाद्यांकडे सापडलेली स्फोटकं पाकमधील असल्याचं 6 दहशतवाद्यांच्या तपासातून समोर आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही स्फोटकं छुप्या मार्गाने पाठवली होती. ड्रोनद्वारे 9 ऑगस्टला ही स्फोटकं पंजाबमधल्या अमृतसर इथल्या इंडिया पाक बॉर्डरवरून आलेली होती. अमरावतीत बोट दुर्घटनेमध्ये 11 जण बुडाले. त्यापैकी अजून 6 मृतदेह हाती लागलेत. घटनास्थळापासून 7 ते 8 किलोमीटरवर हे मृतदेह सापडले. इतर 2 मृतदेहांचा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून शोध सुरू आहे. तर बोट दुर्घटनेतील मृतांच्या घरी आक्रोश सुरू आहे. याचबरोबर वर्धा इथल्या तारासावंग गावावर शोककळा पसरली. 2 मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 1 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना कारंजा मानोरा महामार्गावरच्या वाकी फाट्यानजीक घडली आहे. संजय दौंड हे त्यांची पत्नी विद्या आणि मुलगा पार्थ हे तिघे कारंजाच्या दिशेनं मोटारसायकलनं जात होते. त्यावेळी गणेश जामदार आणि योगेश पत्रे असलेल्या मोटारसायकलनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संजय दौंड जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी विद्या आणि मुलगा पार्थ गंभीर जखमी झाले. गणेश जामदार आणि योगेश पत्रे हे दोघंही गंभीर जखमी झाले. अमरनाथ नवीन MIDC भागात झालेल्या अपघातात 5वा मृत्यू झालाय. 3 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या 10 वर्षाच्या लेहरचा अखेर उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय. 12 सप्टेंबरच्या रविवारी उल्हासनगरमध्ये राहणारे वलेच्या कुटुंबीय गणपती विसर्जनासाठी रिक्षातून जात होतं. याचवेळी भरधाव वेगानं कार चालकानं रिक्षाला धडक दिली. या अपघातात वर्षा वलेच्या, आरती वलेच्या, 12 वर्षाचा राज वलेच्या आणि रिक्षा चालक किशन शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातल्या भुली शेत शिवारात कुजलेल्या अवस्थेत 2 मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान भुली इथल्या शेतकऱ्यांना नाल्याच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत हे 2 मृतदेह पडून असल्याचं दिसलं आणि त्यांनी याची माहिती मानोरा पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मागील 10 दिवसात या दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण होणार आहे. सर्व सरकारी आणि महापालिका केंद्रांवर केवळ महिलांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी नोंदणीची आवश्यकता नाहीये. केंद्रावर जाऊन थेट लस घेता येईल. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30 या वेळात हे लसीकरण पूर्ण होईल. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी वॅक्सिनेशन मात्र जोरात आहे. पालिका आणि राज्य सरकारच्या वतीनं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाते. त्याच अनुषंगानं चेंबूरमध्ये पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 152 मध्ये ही महिला लसीकरण मोहीम राबवण्यात आली. जवळपास 200 महिलांसाठी आजची ही विशेष लसीकरण मोहीम आहे. या विभागात 58,000 लोकवस्ती असून त्यातल्या 24,000 महिलांचा लसीकरणाचा मानस आहे. यानंतर आपण थेट पुण्याला जातोय. पुणे पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद सुरू आहे. बोलले होते की यार काम आएगा देख लेना, तसं बोललो होतं. देयर वॉज नथिंग चॅलेंजिंग अबाउट दॅट की मी करून दाखवू. बरोबर आहे ना सर. काम झाले तुम्ही बघा, इव्हॅल्युएट करा आणि तुमचे कमेंट लिहा, असा होता. सो फर्स्ट थिंग फर्स्ट. आणि मला एक गोष्टी सांगायच्या आहेत की गेल्या 1 वर्षापासून मला
पुणेच्या लोकांच्या, पुणेचे पोलीसच्या, पत्रकार संघाच्या लोकांच्या, बाकी इतर जे काही जे स्टेक होल्डर आपण म्हणतो सगळ्याच्या भरपूर सहकार भेटलेला आहे आणि वी आर सक्सेसफुल. ते आपण म्हणतो ना की आपण साराची कायदा सुव्यवस्था आबादी जखणीमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. कधी कधी इन्सिडेंट झाले, कोणतेही इन्सिडेंट असू द्या, पण रिस्पॉन्स आपला आमचे म्हणजे एक लोकांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे आपण करण्यामध्ये वी आर एबल टू परफॉर्म. हे आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे. आज म्हणजे आपला गणपतीच्या बंदोबस्त सुरू आहेत आणि सगळे वी आर एबल टू कम अँड मीट. तेच एक मोठी गोष्टी आहे. पण गणपतीमध्ये CPला बाहेर निघणे फारच अवघड असतात, पण आपण येऊन इथे आपण बसून थोडा आपण येऊन तिथे बसून आपण चर्चा करता येईल. दॅट इट सेल्फ शोज दॅट पब्लिक कितीतरी शिस्तप्रिय रीतीने आपला गणपतीचे बंदोबस्त चालू ठेवलेले आहेत. आणि आता वी कॅन स्टार्ट विथ द क्वेश्चन आता सर. खाली तर त्याच्यासोबतच आपल्याला विनंती करतो की 2020 मध्ये आपण जे केलेल्या कामामुळे आपल्याला कालच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे त्याबद्दल आपण आम्हा सर्व पत्रकारांना माहिती द्या. एक गोष्टी मतलब काल मी क्राईम मीटिंग जेव्हा झाला तेव्हा जे सांगितले तेच मी सांगणार आहेत. वी नेव्हर वेंट फॉर दॅट. जसा आधी पण आम्हाला काही लोकांनी नंबरबद्दल यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नसेल तर लोक अतिशय चुकीच्या गोष्टी पसरवत असतात. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आगामी थंडीच्या अर्थात हिवाळ्याच्या महिन्यात कोविड-19चा सामना करण्यासाठी सरकारच्या योजनेची अंतिम घोषणा केली. डाउनिंग स्ट्रीटमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना जॉन्सन यांनी यूकेची कोविड-19ची परिस्थिती मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक असल्याचं म्हटलंय. ब्रिटनमध्ये अद्यापही दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या मोठी आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे कोरोनाशी आपण चांगल्या प्रकारे सामना करत असल्याचं त्यांनी म्हटलं. नेदरलँड्समध्ये 25 सप्टेंबरला कोरोना प्रतिबंधात्मक नियम उठवले जाणार आहेत. बार, रेस्टॉरंट्स आणि थिएटरमध्ये जायचं असेल तर कोरोना हेल्थ पास बाळगावे लागणार आहेत. काळजीवाहू पंतप्रधान मार्क रूट यांनी ही माहिती दिली. अटलांटाच्या प्राणी संग्रहालयामध्ये 18 गोरिलांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालंय. यात सर्वात वृद्ध 60 वर्षांच्या गोरिलाला सुद्धा कोरोना झालाय. गोरिलांना कफ, नाक गळणं, आहारात काही बदल कर्मचाऱ्यांना जाणवले. त्यामुळे जॉर्जिया विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय लॅबमध्ये सॅम्पल्स पाठवण्यात आली तर रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. इतर गोरिलांची देखील टेस्ट केली जाणार आहे. आफ्रिकेला फेब्रुवारीपर्यंत 30% लसीचा साठा पुरवला जाईल अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली. या वर्षभरापर्यंत त्यांना 60% लसी देण्याचं लक्ष्य पूर्ण होऊ शकलेलं नाही. श्रीमंत गरीब देशांमध्ये लसीच्या किमतीत मोठा फरक आहे आणि औषध कंपन्यांनी सुद्धा कोवॅक्स मोहिमेसाठी प्राधान्यानं काम करावं असं आवाहन WHOचे प्रमुख टेड्रॉस यांनी केलंय. फ्रान्समध्ये 200 आरोग्य कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आरोग्य मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. जे कर्मचारी लसीकरणाचा पुरावा दाखवू शकणार नाहीत त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल असा फ्रान्स आरोग्य प्रशासनानं तसं जाहीर केलं आणि ज्याचा आता निषेध केला जातोय. लास वेगास रेडर्सच्या चाहत्यांना मॅचला जाण्याआधी लस घेतल्याचा पुरावा दाखवणं बंधनकारक आहे. सोमवारी बाल्टिमोरमध्ये झालेल्या मॅचपासून हे नियम लागू करण्यात आले. नेवाडाचे गव्हर्नर स्टीव्ह सिसोलक यांनी जाहीर केलेल्या नव्या सूचनांनुसार हे बदल लागू झालेत. लसीकरण झालेल्या चाहत्यांना स्टेडियममध्ये मास्क वापरण्याची गरज नाही. लस घेतली नसेल तर मॅचच्या आधी लसीकरणाची सोय सुद्धा करण्यात आली आहे. न्यूझीलंडमध्ये फायझर लसीचे डेन्मार्ककडून घेतलेले जवळपास 2.5 लाख डोसेस बुधवारी पोहोचलेत आणि डेन्मार्ककडून न्यूझीलंडनं 5 लाख डोसेस खरेदी केलेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या लसीकरण मोहिमेला वेग आलाय. स्पेनकडून घेतलेले डोसेस सुद्धा पोहोचल्याची माहिती न्यूझीलंडकडून देण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या स्थैर्यासाठी तालिबान आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एकमेकांशी सहकार्य करण्यासाठी मार्ग काढावे लागतील असं संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित समितीचे प्रमुख फिलिपो ग्रँडी यांनी म्हटलंय.
द असोसिएटेड प्रेसला त्यांनी मुलाखत दिली. सध्या संपूर्ण जगच अत्यंत अवघड अवस्थेतून जात आहे आणि त्यामुळे तालिबानच्या नेतृत्वाखाली हिंसाचार, राजकीय गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि तसं होऊ नये यासाठी समतोल साधण्याची गरज आहे असं ते म्हणालेत. आपण तालिबानच्या नेत्यांची भेट घेतली आणि ते नेते इतरांचं म्हणणं ऐकून घेत आहेत आणि अफगाणिस्तानच्या स्थैर्यासाठी प्रयत्न करत असल्याचं जाणवलं असं ते म्हणाले. अफगाणिस्तानमध्ये येत्या हंगामात अन्नधान्याचा तुटवडा आणि दुष्काळाची समस्या भेडसावू शकते असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशननं दिलाय. त्यामुळे अफगाणिस्तानातील अन्न सुरक्षेवरती परिणाम होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या त्यांचा पोषणमूल्य गहू या पिकातून मिळवतात आणि त्यामुळे हे पीक अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. अफगाणिस्तानातील अन्न संकट दूर करण्यासाठी मदतीचं आवाहन त्यांनी केलं. गोठवलेले परकीय चलन आणि खिळखिळ झालेली अर्थव्यवस्था यामुळे काबूलमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका आहे. आमची सर्व रक्कम बँकेमध्ये, पण बँकेनं मनी एक्सचेंजर्सना वेळेवर पैसे न दिल्यानं ते आम्हाला मिळालेले नाहीत. तालिबानला सध्या सेंट्रल बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून निधीचा तुटवडा जाणवतोय. तालिबाननं अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानं आर्थिक विकास आता 20 वर्ष मागे गेल्याची चर्चा आहे. अब्दुल्ला शाहिद यांनी मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 76व्या महासभेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. मालदीवचे परराष्ट्र मंत्री विद्यमान विधानसभा अध्यक्ष वोल्कन बोझगिर यांच्या जागी अब्दुल्ला शाहिद यांची नियुक्ती झाली. शाहिद म्हणाले की कोरोना जागतिक महामारी असेल किंवा हवामान बदल असतील आणि अस्थिरतेमुळे त्रस्त झालेल्या जगाला आशेचा संदेश देण्याचा त्यांचा हेतू आहे. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांनी मंगळवारी लिबियाच्या संसदेचे सभापती आणि एका लष्करी कमांडरची भेट घेतली. एल सीसी म्हणाले की त्यांचं सरकार या वर्षाच्या अखेरीस महत्त्वपूर्ण अध्यक्षीय आणि संसदीय मतदान घेण्यासाठी सर्व लिबियन बांधवांसह आपले प्रयत्न सुरूच ठेवेल. अलीकडच्या काळात एल सीसी सरकारनं तुर्कीच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी पश्चिम लिबियातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी कोलोराडोमधील रिन्युएबल एनर्जी लॅबला भेट दिली. हवामान बदलाशी लढा आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या निर्माण ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे धर्माचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणारे बनावट हिंदू आहेत असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसची विचारसरणी भाजप संघाच्या अगदी विरुद्ध असून यापैकी एकच विचारसरणी देशावर सत्ता गाजवू शकते असं अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं नवी दिल्लीत भाषण करताना राहुल गांधी म्हणाले. दरम्यान आता या हिंदू विरोधी वक्तव्याप्रकरणी भाजप आमदाराकडून राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. भाजपचे भोपाळमधील आमदार रामेश्वर शर्मा यांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय. राहुल गांधीजी, तुम्ही स्वतः हिंदू नसून तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते. तुम्हाला हिंदू असण्याची लाज वाटत नाही. नेहरू असतानाच देशाचं विभाजन झालं. हजारो हिंदू मारले गेले. देवाचे आभार माना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला असं म्हणत शर्मा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारनं जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधून महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केली. टेलिकॉम क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात आलं. या निर्णयाचं रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कौतुक केले. तसंच त्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानलेत. टेलिकॉम क्षेत्र अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून केंद्रानं जाहीर केलेल्या पॅकेजमुळे टेलिकॉम सेक्टरला उभारी मिळेल आणि नव्या धोरणांमुळे उद्योगांना बळकटी मिळेल. त्याचबरोबर डिजिटल इंडियाचे उद्दिष्ट साध्य करणं शक्य होईल असंही अंबानी म्हणाले. यानंतर बघूयात टॉप 3 न्यूज.